नमस्कार, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आपण मागच्याच व्हिडिओमध्ये मंत्र म्हणजे काय, बीजमंत्र म्हणजे काय हे ऐकलं आहे। या व्हिडिओमध्ये मंत्रशुद्धी आणि सिद्धी, मंत्र सिद्ध होतात कसे, मंत्र सामर्थ्य, मंत्र साधना आणि उपासना हे ऐकणार आहोत। मंत्रशुद्धी आणि सिद्धी। मंत्राच्या जपाचे उच्चारण करण्याची परंपरागत शुद्ध व सिद्ध पद्धत आहे। ती विविध गुरुशिष्य परंपरेनुसार अधिकारानुरूप थोडी वेगवेगळी असू शकते, पण सर्वांचे लक्ष हेतू मात्र एकमेव असते, तो म्हणजे आत्मसिद्धीचा लाभ होय। अधिकारी अनुभवी व्यक्तीकडून म्हणजे श्री गुरूंकडून रीतिरिवाजाने ज्या पद्धतीने उपासनेची साधनेची शिकवण दिलेली आहे, त्याच पद्धतीने नवीन साधकाकडून त्याच मंत्राची उत्तरोत्तर शुद्धी व सिद्धी होत असते। परंपरागत अनुभवसिद्ध महात्म्याने आपल्या पूर्व परंपरेला अभिप्रेत असलेल्या उपासना पद्धतीने मंत्राचे शुद्ध आहार आचार विचारपूर्वक अनुभव सिद्ध ज्ञान प्राप्त करून घेतले, तेव्हा त्यास त्या मंत्राची शुद्धी व सिद्धी प्राप्त झाली असे म्हणतात। वास्तविक मूळचा मंत्र हा स्वयंसिद्ध व शुद्धच असतो, पण यात काही कुचराई झाली तर मंत्रशक्तीचा प्रभाव कमी होत जातो। तो कधीच कमी होऊ नये त्यासाठी निरंतर परंपरागत साधना आणि उपासनेची अत्यंत आवश्यकता असते। त्यामुळे ती शक्ती जर योग्य अधिकारी श्री गुरूंकडून सत्पात्र शिष्याला लाभली तरच मंत्राची शाश्वतता म्हणजे सत्यता टिकवून धरता येऊ शकते। ज्या देवतेच्या नामनिमित्ताने मंत्र स्वीकारला त्या देवतेचा अथवा त्या देवतेच्या माध्यमातून अपेक्षित वस्तूचा लाभ झाला म्हणजे तो मंत्र सिद्ध मंत्र झाला असे म्हणता येईल। असा मंत्र कधीही अशुद्ध राहू शकत नाही, म्हणून मंत्र हा मंत्रच राहून शुद्धही होतो व सिद्धही होतो यात शंका नाही। मंत्राच्या शुद्धीने व सिद्धीनेच रजोतमोगुणाच्या कचाट्यात सापडलेल्या जीवाची मनुष्यत्वाकडे पर्यायाने मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे वाटचाल होते, शुद्ध सत्वगुणाकडे वाटचाल होते। देवत्व म्हणजे दिव्यत्व, दिव्यत्व म्हणजे शुद्धत्व, शुद्धत्व म्हणजे सत्यत्व आणि हे सत्यत्वच सिद्धत्व आहे। हे सिद्ध सत्यत्व ज्या बीजमंत्राने लाभते त्या बीजमंत्राच्या शुद्धत्वाची आणि सिद्धत्वाची ती एक पावतीच ठरते, कारण एका मंत्राच्या मागे अनन्य बुद्धी प्रगट होऊन ईश्वरी साक्षात्काराची सिद्धीच होते। अशा शुद्ध सिद्ध सत्य मंत्रामध्ये सामर्थ्य असते। मंत्र सिद्ध होतात कसे? रोज नित्य पठनाने सिद्ध होतात। रोज 1, 3, 5, 11, 108, 1001 वेळा जप करण्याने सिद्ध होतात। विषम अंकात जप करावा। 3 प्रकार, 1 वैदिक, 2 देशभक्त, 3 शबर मंत्र प्रकार आहेत। जप प्रकार: 1 वाचिक, 2 मानस मनात म्हणणे, 3 मोठ्याने जप करणे भजन करणे। सूर्यग्रहण चंद्रग्रहणात केलेले जप लगेच सिद्ध होतात। चंद्रग्रहण काळात पवित्र नदीत उभे राहून केलेला जप सिद्ध होतो। मंत्र सिद्ध म्हणजे काय? हजारो वर्षांपासून परंपरागत चालत आलेले मंत्र, उदाहरणार्थ ओम नमः शिवाय, गायत्री मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय सारखे मंत्र हजारो ऋषीमुनींनी तपश्चर्येतून सिद्ध करून आपल्यासाठी अनमोल ठेवा दिला आहे। तप म्हणजे 12 वर्षे अशी अनेक तप करून सिद्ध होतो तो मंत्र सिद्ध मंत्र असतो। त्या मंत्रात त्या ऋषीमुनींचे संपूर्ण सामर्थ्य असते, म्हणून ते मंत्र तुमच्या माझ्या सारख्यांना मिळतात असे सिद्ध मंत्र असतात। कोणताही वैदिक मंत्र प्राकृत मंत्र 41 दिवस रोज 108 वेळा जप करण्याने शुद्ध होतो, त्याचा अनुभव येऊ लागतो। मारुती हनुमानाचे मंत्र रोज 108 जप करण्यापूर्वी जय श्रीरामाचा जप करून हनुमानाचा जप करण्याने तो लवकर सिद्ध होतो। कोणत्याही आजारी पीडित व्यक्तीने 3 किंवा 7 वेळा आणि 3 किंवा 7 दिवस जप करावा। मंत्र सामर्थ्य: जीवाचे संपूर्ण प्रारब्ध बदलवून टाकण्याचे अजब सामर्थ्य मंत्रविद्येमध्ये आहे। त्यासाठी मात्र निष्ठापूर्वक परंपरागत मंत्र साधनेचे योग्य तऱ्हेने अनुष्ठान करावे लागते। सांगितलेली साधना व उपासना सातत्यपूर्वक निरंतर पद्धतीने जर अंमलात आणली, निष्ठापूर्वक केली तर मंत्राचे सामर्थ्य निश्चितपणे वाढत राहते। मंत्र देवता प्रसन्न होते, इच्छेनुसार मनोरथ ही पूर्ण होऊन फलप्राप्ती होते। जीवाच्या भौतिक व दिव्य पदार्थ वस्तूंना मंगलता पवित्रता आणि सात्विकता लाभते। आध्यात्मिक सुखाच्या परमोच्च अनुभवाचा लाभ होऊन साधक जीव तेजोमय होतो। मंत्र साधना आणि उपासना: मंत्राची साधना आणि उपासना जवळजवळ एकच अर्थी, ती एकाच देवाच्या साधनेकडे उपासनेकडे प्रवृत्त करते। साधना प्रत्यक्षात कृती, सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत
अथवा सूर्यास्तापासून नवीन दिवसाच्या सूर्योदयापर्यंत जी काही दिवसभर धर्मशील अपेक्षित क्रिया असेल त्याच क्रियेला साधना म्हणतात. साधना शारीरिक, मानसिक अथवा आत्मिकही असू शकते. उपासना उप अधिक आसना याचा अर्थ स्थिर आसनावर स्थिरपणे बसून ईश्वरी चिंतन करीत राहणे हीच खरी उपासना. देवाच्या जवळ जाण्यासाठी, त्याच्या जवळ जाऊन त्याच्या स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी त्याच्या भक्तीची क्रिया केल्यास त्यास उपासना म्हणतात. जवळ राहणे त्यास उप अधिक आस उपवास म्हणतात. या ठिकाणी केवळ देवाच्या जवळ न राहता त्यासोबत प्रेमाने भक्तीने त्याची सेवाही केली जावी यालाच उपासना म्हणतात. मंत्राची साधना ही निरंतरपणे चालू ठेवण्याचीच परीक्षा आहे. प्रपंच विषयात अनेक प्रकारची प्रतिकूलता आहे. ही प्रतिकूलता नष्ट करण्यासाठीच मंत्राची साधना करावी. त्या प्रतिकूलतेची नष्टता झाल्यानंतर प्राप्त झालेल्या अनुकूल प्रसंगातही मनाचे स्वास्थ्य टिकून राहणे हीच खरी मंत्राची उपासना व भक्ती होय. श्री गुरु व गुरुमंत्र. सामान्यपणे आध्यात्मिक क्षेत्रात प्रत्येकजण गुरुमंत्र मिळाला म्हणजे काहीतरी फार मोठे साधन झाले असे समजतात. गुरुमंत्रानंतर गुरु उपदेशाप्रमाणे वर्तन वागणूक केल्यास निश्चितपणे सार्थक होते असा अनेकांचा अनुभव असतो. गुरुसाठी सर्व समर्पित भावना अतिशय महत्त्वाची असते. चोऱ्या करणारे वाल्ह्याकुळी नारद मुनींच्या उपदेशानंतर 12 वर्षे राम 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 जप करीत होता. त्यांना तो मंत्र नारद मुनींनी दिला होता. त्यावरून श्री गुरुमंत्र किती महत्त्वाचा आहे हे समजून येते. थोडक्यात गुरुमंत्र म्हणजे केवळ समस्या मुक्तीचे साधन नव्हे तर जीवनमुक्तीचेही साधन आहे. मंत्र अनुसंधानाद्वारा आध्यात्मिक वाटचालीचा खडतर मार्ग आहे. पूर्वीची गुरुकुल पद्धती होती तसे गुरुमंत्र देणारे आणि घेणारे दोन्ही कष्टाळू व प्रामाणिक असावे हेच खरे आहे. मंत्र जपाचे नियम. मंत्र जपाद्वारे सर्वोत्तम फल प्राप्त व्हावे यासाठी मंत्र जप हा नियमितपणे व शिस्तबद्ध पद्धतीने केला जावा. वेदमंत्राचा जप हा पूर्ण शुद्धता पाळणाऱ्या चारित्र्यवान स्वच्छ साधकांनी करणे इष्ट ठरते. कोणत्याही मंत्राचा जप रोज कमीत कमी 108 वेळा अवश्य केला जावा. साधकाने सर्वप्रथम हे माहिती करून घ्यावे की त्याच्या कुंडलीनुसार कोणत्या ग्रहाच्या मंत्राचा जप केल्याने त्याला सर्वाधिक लाभ होऊ शकतो. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.